हिंदुत्व कोणी सोडलंय? आता हिंदुत्व कोणी सोडलेलं नाही, सर्व हिंदुत्वाच्या साईडने लढतायत. हां, फक्त एवढंच माणसांनी विचार करावा, हिंदुत्व कोण धरून चाललंय आणि कोण सोडतंय हे पब्लिकवर आहे. पण हिंदुत्व कोणी सोडलेलं नाही. हां, सर्व हिंदूला धरूनच आहेत. हिंदू जर सोडलं तर हे निवडून येणार नाही. हिंदुत्व हाय, कायम आहे. इथे राहिलेले जे मुस्लिम के आहेत हे थोडेफार आहेत, त्यांच्याशी काय फरक पडत नाही. पण हिंदुत्व एकजुटीने आहे. कोणी आलं तर हिंदुत्वाच्या मतावरती जाणार, हे तर 100% आहे. कोणी येऊन द्या निवडून, तो शिंदे गट येऊन द्या किंवा उद्धव गट येऊन द्या किंवा BJP येऊन द्या, आले तर हिंदूच्या मतावरच येणार. पण भाजप म्हणते की उद्धव ठाकरेंनी मुसलमानांची मतं घेतली, मग आता त्यांचा विजय पण हिरवा झाला. साहेब हे बघा, मतदान करायचा हक्क सर्वांना आहे. तो मुस्लिम असो, सिख असो, ईसाई असो. माझा भाऊ खासदार आहे, तुमचा भाऊ आमदार आहे, त्यांना तिकीट देत आहे. सुनाला दे, मुलीला दे, भावाला दे. मग बाकीचे कार्यकर्ते 20 वर्ष काय करतायत? ते पण मग अपक्षच उभे राहतात ना, मग पार्ट्या बदली. बघा, हिंदुत्व सोडलं जाऊ नाही शकत ठाकरे साहेबांकडनं. कशाला की त्यांचे जे पप्पा होते, म्हणजे आपले वडील होते, आपले बाळासाहेब ठाकरे, त्यांची मन एकच की हिंदुत्वासाठी ते काय पण करू शकतात. तर मेन ते आहे की त्यांच्या हिंदुत्वासाठी ते काय पण करू शकतात. तेच शिकप त्यांना पण भेटली आहे, शिकवण त्यांना पण भेटले की असं करायचं तसं करायचं. तर ते नाही करू शकत.